चला मित्रांनो, आज तुम्ही पाहू शकता मी किती सुंदर पुरणपोळी केली बघा. हे बघा, हे गरिबाचं खाणं, हे गुळवणी, हे बघा दुधाबरोबर सुद्धा खाऊ शकता तुम्ही. हे भजे सुद्धा केलेत बघा. हे काय पापड, तांदळाचे पापड. हे गरिबाचं खाणं आहे बघा. हे कसं केलंय तुम्हाला सांगू का? डाळ उकडून घेतली, कुकरला शिजली तरी दे 2 3 5 6 शिट्ट्या शिजते बघा. ते बाजूला शिजून काढायची, मऊ मऊ पदे 5 6 7 8 शिट्ट्या द्यायच्या. हरभऱ्याची डाळ घ्यायची, त्याला मऊ शिजवायची, मग गूळ बारीक करून घ्यायचा, सुंठ घ्यायची, बडीशोप घ्यायची, ते मिक्सरला काढायचं, मग ते चाळायचं, मग चाळून त्यात सगळं एक जीव करायचा, मग सगळं ते परत डाळीतलं सगळं पाणी काढायचं, असं चाळणीत काढायचं गाळून. मग परत आपण गॅसवर मग फ्राय करायचं, त्याला चांगलं हटायचं बघा, सगळं टाकायचं त्याच्यात. तर मी हे तुम्हाला रेसिपी मी दाखवली नाही, तात्पुरतं केलं आहे म्हणून दाखवलेलं नाही, परत कधी तर तुम्हाला दाखवेन. हे तात्पुरतं माझं बघा, हे जेवण पुरणपोळीचं. कारण मोठा हिडो लोक कंटाळ करतात बघायला. तर हे तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला शेअर करा. कारण तुम्हाला सांगू का, ही आमटीसुद्धा कशाची बनते माहिती का? डाळीचे, म्हणजे हरभऱ्याच्या डाळीची पुरणाचीच बनते बघा. त्यातली शिजलेली डाळ असेल ते बाजूला काढायचं असतं. खोबरं मस्त काळा कुट चुलीत भाजायचं बघा. कांदा पण जाळायचा, लसूण जाळायचा, थोडं कोथिंबीर टाकायची, सण मिक्सरला मटणासारखा मसाला कसा काढतो तसा मसाला काढायचा आणि त्याची फोडणी द्यायची. आणि बाजूला डाळ काढून त्याचं पाणी काढलेलं असतं का डाळीचं गाळून, मग मस्तपैकी मध्ये मग त्याची तेलात फोडणी द्यायची. बघा हे किती सुंदर झाले बघा. करी पण बघा, आमटी म्हणतात बघा पुरणाबरोबर खायला. ह्या का तुम्हाला आमचं प्लेट आवडलं असेल तर तुम्ही शेअर करा, लाईक करा आमच्या चॅनलला. थँक्यू, धन्यवाद देशून. आमेन.